Hi everyone, my name is Akshata Athavle, but I'm not related to any politicians that you may know of. And none of my relatives have asked Corona to go. Unless I get caught speeding in Maharashtra, in which case चाचा विधायक है हमारे. Today I'm going to be talking to you about one of my biggest passions. क्योंकि ये वर्ल्ड है ना वर्ल्ड, इसमें दो तरह के लोग होते हैं. पहले जो बॉलीवुड मूवीज में प्लॉट होल्स ढूंढ के खुद को राजीव मसन समझते हैं, और दूसरे जो इन्हीं मूवीज से इंस्पायर हो जाते हैं और अपना कटवा लेते हैं. मैं दूसरी हूँ. बचपन से ही ना मुझे बॉलीवुड मूवीज का बहुत क्रेज है. बाय गॉड, मेरा एक ही सपना था की मेरी एक मसाला लव्ह स्टोरी हो. बाय द वे तुम्हाला वाटत असणार की ही बाई मराठी केव्हा बोलेल. तर आज अभय सेड मी एमपीची मराठी आहे आणि मला महाराष्ट्र स्पेशली पुण्याच्या लोकांसमोर मराठी बोलायमध्ये असं बॉम्बचं तार काटायसारखं वाटतं की इथे उद्या बोलायचंय की काल बोलायचंय, आणि जर मी चुकीचं म्हणेन तर ते मला डेफिनेटली करेक्ट तर करतीलच आणि पुण्यामध्ये कॅन्सल पण करतील. तसेही कॉमेडियन्स कॅन्सल होतात ते आजकाल. तर आय थॉट आय गेट सम जोक्स इन बिफोर आय स्टार्ट स्पीकिंग माय मराठी. तर कमिंग बॅक टू माय स्टोरी, माझं एकच स्वप्न होतं की मला एक हिरो सारखा मुलगा मिळेल आणि माझी एक मसाला लव्ह स्टोरी हो. तर शाळेतनं मी मोहब्बतेशी खूप इन्स्पायर्ड होती, पण मला पाहिजे होता जुगल हंसराज आणि माझ्या शाळेत होते फक्त उदय चोपडा. सगळे मुलं दिवसभर उलटे सीधे स्टंट्स करत राहायचे. कुठे मी पहिला नशा पहिला खुमा शोधत होती आणि ते थम्सअप टेस्ट थंडर मोड मध्ये चालले होते. रिव्हर्स एव्होल्युशन चाललं होतं आमच्या शाळेत. सगळे मनुष्य बंदर वाहत होते. चेअरवरतून स्प्लिट जम्प मारायचे, सायकलच्या मागे उभे राहून जायचे, रेलिंगवरती वॉक करायचे, जसं की घरून सांगून आले, आई मी शाळेत जातोय, वंशाचा अंत करूनच परत येईल. तर मला वाटलं मी कॉलेजपर्यंत वेट करून घेते, कारण तसे चांगल्या घराच्या मुली शाळेत हे सगळं नाही करत. तर मग मी कॉलेजमध्ये गेली आणि जाता क्षणी मी पटापट कुछ होता रिवाइज केली आणि आय वेंट फुल काजोल मोड. मी टॉमबॉय बनून गेली. मी बास्केटबॉलच्या ऐवजी 1-2 अजून स्पोर्ट्समध्ये 2-3 मुलांची रायव्हलरी खाऊन घेतली. मी त्यांना त्यांच्या राणी मुखर्जींची पण भेटवून दिलं. पण माझी किस्मत पहा, त्यांच्या सगळ्यांच्या राणी मुखर्जी 2-2 पोरांनंतर पण जिवंत आहे. आणि मी इथे समर कॅम्प्स अटेंड करते साड्या घालून घालून. मला कळत नाही तुम्ही माझ्या मराठीवर असताय की माझ्या जोक्स.